नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत एक महत्त्वाचे अपडेट घेऊन आलोय विद्यार्थी मित्रांनो। आता बार्टी पाठोपाठ आरटी म्हणजेच अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था मुंबई यांमार्फत दिल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेसंदर्भात आता तुम्हाला क्लास निवड सुरू झालेली आहे। संस्था प्रेफरन्स देण्याची लिंक सुरू झालेली विद्यार्थी मित्रांनो, आणि या संबंधीची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। बघा, संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण बघणार आहोत, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। काही महत्त्वाचे बदल सांगितलेले आहेत, ते बदल देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, तरी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। बघा विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी तुमची जर विविध कोणत्या कोर्सला आरटी मार्फत सिलेक्शन झालं असेल तर तुम्ही निश्चितच इन्फिनिटी अकॅडमीला तुम्ही पहिला पसंतीक्रम द्यायचा आहे। बघा, आरटी या योजनेअंतर्गत तुम्हाला कोणती एकच संस्था निवडायची विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यामध्ये तुम्ही निश्चितच इन्फिनिटी अकॅडमीला पहिला पसंतीक्रम द्यावा। आता यामध्ये आमच्याकडे संपूर्ण एक तज्ञ व अनुभवी शिक्षकांची टीम आहे। त्या अंतर्गत तुम्हाला संपूर्ण म्हणजे नोट्स मटेरियल असेल, टेस्ट सिरीज असतील किंवा विविध बुक्स असतील, या सर्व तुम्हाला जे काही बाबी आहेत या अत्यंत दर्जेदार व चांगल्या पद्धतीच्या आम्ही विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत असतो। मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना देखील अत्यंत व्यवस्थित आम्ही सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही निश्चितच इन्फिनिटी अकॅडमीला पहिला पसंतीक्रम द्या। या संबंधी तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या पुणे, नाशिक किंवा नागपूर या कोणत्याही तुम्ही शाखेला व्हिजिट करू शकतात। पुण्यामध्ये मानकरवाडा, पत्र मारुती चौक, नारायणपेठ, पुणे, आणि हा मोबाईल नंबर आहे, इथे तुम्ही व्हिजिट करू शकता। तसेच नाशिकमध्ये इन्फिनिटी अकॅडमी, उपाध्याय चेंबर्स, अशोक स्तंभ, नाशिक या लोकेशनवर पण तुम्ही व्हिजिट करू शकता। अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा। निश्चितच तुम्हाला या संबंधी अत्यंत चांगलं मार्गदर्शन आमच्याकडनं तुम्हाला उपलब्ध होईल। बघा, आता मूळ मुद्द्याकडे जाऊया। आता आरटी मार्फत हे 16 जानेवारीचं हे पत्र आहे। यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेसंदर्भात निवड झालेल्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण संस्था निवडीबाबतची विकल्प लिंक उपलब्ध करून देण्याबाबत, बरोबर। मग आता यामध्ये सर्व इथे तुम्हाला खाली सर्व स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांची नावं दिलेली आहेत। ओके, आता यातला जो काही महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या। बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला एक हा पॅरेग्राफ खूप महत्वाचा आहे। ओके, काळजीपूर्वक बघा। आता विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण संस्थांकडे सदर योजनांमध्ये अंतर्भूत नसणाऱ्या बाबी जसे की रोख रकमेची मागणी असेल, टॅबलेटची मागणी असेल, आर्थिक लाभाची मागणी असेल किंवा अशा प्रशिक्षण कालावधीमध्ये विविध सवलतींची मागणी करणे किंवा तत्सम स्वरूपाच्या मागण्या करत असल्याचे आढळून आल्यास संबंधित उमेदवारावर योग्य ती कारवाई करून अशा उमेदवारांना अपात्र करण्यात येईल। ओके, म्हणजे तुम्हाला विविध आर्थिक मागणी किंवा टॅबलेटची मागणी किंवा अशा विविध कुठल्याही गोष्टी ज्या कोर्समध्ये नाहीयेत अशा कुठली जर मागणी केली विद्यार्थ्यांनी तर बघा, स्पष्ट सूचना दिलेली आहे की तुमच्यावर कारवाई होणार आहे किंवा त्या संबंधी तुम्हाला अपात्र ठरवण्यात येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्वाची गोष्ट आहे। बघा, त्याच्यानंतर पुढे जाऊया। बघा, ज्या योजनेची निवड उमेदवाराने केली असेल ती अंतिम मान्यता येऊन त्या योजनेशी संबंधित नामनिर्देशित खासगी नामांकित प्रशिक्षण संस्थांचे विकल्प देण्याची सुविधा उपलब्ध होईल। त्यानुसार नमूद असलेल्या संस्थांपैकी पसंतीच्या केवळ एका संस्थेस, लक्षात घ्या, खूप महत्वाचा मुद्दा आहे, केवळ एका संस्थेस उमेदवाराने पसंतीक्रम विकल्प द्यायचा आहे। ओके, म्हणजे तुम्हाला आता बघा, बार्टी या संस्थेमार्फत तुम्हाला 5 प्रेफरन्स द्यावे लागतात, तसं इकडे नाहीये। इकडे तुम्हाला फक्त केवळ आणि केवळ एकाच संस्थेला तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि यामध्ये तुम्ही निश्चितच इन्फिनिटी अकॅडमीला तुम्ही पहिला पसंतीक्रम द्यायचा आहे। बघा पुढे, आता पसंतीक्रम दिल्यानंतर कन्फर्म अँड लॉक सिलेक्शनवर क्लिक केले असता आपले पसंतीक्रम नोंद होऊन त्याची रिसिप्ट तुम्हाला मिळणार आहे। ओके, आणि उमेदवारांनी पोचपावती प्रिंट काढून व्यवस्थित सेव्ह करून ठेवायची तुम्हाला पुढे लागणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघा, सदर प्रमाणे प्राप्त झालेले पसंतीक्रम हे अंतिम असून त्यात कोणताही बदल करता येणार नाही। सदर उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी योजनेची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी। म्हणजे तुम्हाला प्रेफरन्स निवडताना सुद्धा अतिशय व्यवस्थित काळजी घ्यायची, कारण एकदा प्रेफरन्स दिल्यानंतर परत तुम्हाला बदलता येणार नाहीये, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो। ओके, आता बघा, आता त्याच्यानंतर मग तुम्हाला त्या लिंक इथे म्हटलेलं आहे की लिंक, सदर लिंकवर जायचंय। लिंकवर गेल्यानंतर आधार कार्ड क्रमांक वापरून तुम्हाला लॉग इन करायचंय, ओटीपी येईल, त्याची प्रोसेस मी तुम्हाला पुढे सांगतोच। ओके, तेच इथे दिलेलं आहे। आणि या संदर्भात तुम्हाला काही तक्रार असल्यास एक ईमेल आयडी देण्यात आलेला आहे, ईमेलद्वारे आपली समस्या तुम्ही तिथे नोंद करायची, ईमेल करायचा आहे, सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते आहे, बरोबर। आता बघा, मूळ मुद्द्याकडे आपण जाऊया। आता याच्यामध्ये तुम्हाला तर सुरुवातीला जी लिंक दिलेली बघा, tctms.rt.org.in, आता ही लिंक तुम्हाला हवी असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक टाकलेली आहे, तुम्ही इथे जाऊन तुम्ही तिथून क्लिक करू शकता, बरोबर। मग आता तुम्हाला या लिंकवर जायचं, लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला इथे
गो टू कॅन्डिडेट लॉग इन वर क्लिक करायचंय. ओके, याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढे बघा तुम्हाला असा एक इंटरफेस ओपन होईल. इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, लक्षात घ्या. ओके, तुमचा आधार कार्ड नंबर व्यवस्थित फिल करायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकून तुम्हाला इथे सेंड ओटीपी वर क्लिक करायचंय. ओके, इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेलला बघा ओटीपी, तुमचा जो ईमेल रजिस्टर ईमेल ऍड्रेस आहे त्या ईमेल ऍड्रेसला तुम्हाला एक ओटीपी गेला असेल. जर तुम्हाला तो तिथे ओटीपी नसेल दिसत तर तुम्ही आपल्या स्पॅम बॉक्स जो आहे ईमेलचा तिथे तुम्ही स्पॅम फोल्डर मध्ये सुद्धा चेक करायचं, तिथे कदाचित आलेला असेल. ओके, मग तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय अँड कंटिन्यू वर तुम्हाला क्लिक करायचंय. ओके, लक्षात येत आहे. आता इथे तुम्ही व्हेरीफाय वर कंटिन्यू वर क्लिक केलं की तुम्हाला पुढचा असा इंटरफेस ओपन होईल. मग इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड, तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस अशी तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये माहिती दिसेल. मग तुम्हाला इथे इन्स्टिट्यूट सिलेक्शन या टॅबवर तुम्हाला सिलेक्ट करायचंय. ओके, इन्स्टिट्यूट सिलेक्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे बघा इथे आता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. इथे तुम्हाला तुमच्या इन्स्टिट्यूट म्हणजे इथे तुम्हाला फिल्टर लावायचं इन्स्टिट्यूटचं. मग इथे तुम्हाला ऑल प्रोग्राम्स मध्ये तुम्ही ज्या कोर्ससाठी इलिजिबल झाला तो कोर्स तुम्हाला इथे दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला सिटी सिलेक्ट करायची आणि अप्लाय फिल्टर करायचंय. बघा पुढे बघा आता तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर आता मी ज्या विद्यार्थ्याचं घेतलेलं आहे समजा त्या विद्यार्थी IBPS साठी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यामुळे इथे IBPS नाव दिसतंय बघा, IBPS बँक रेल्वे LIC ट्रेनिंग प्रोग्राम IBPS तुम्हाला इथे दिसतंय, बरोबर. तसं तुम्ही ज्या कोर्ससाठी इलिजिबल झाला आहात तो कोर्स तुम्हाला इथे दिसणार आहे. आणि मग तुम्हाला इथे सिलेक्शन करायचंय डिस्ट्रिक्ट वाईज. इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचंय किंवा तुम्ही इथे सिटीचं नाव सुद्धा सिलेक्ट करू शकता. सिटीचं नाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अप्लाय फिल्टरवर करायचंय. बघा तुम्हाला पुढे दाखवतो. उदाहरणार्थ तुम्ही आता इथे सिटी समजा तुम्ही इथे निवडली नागपूर. ओके, नागपूर सिटी तुम्ही समजा सिलेक्ट केली. ओके, उदाहरणार्थ नागपूर सिटी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे अप्लाय फिल्टरवर क्लिक करायचंय. अप्लाय फिल्टरवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमी, बघा इथे इन्फिनिटी अकॅडमीचं तुम्हाला नाव दिसेल. इथे ऍड्रेस दिसेल महाराष्ट्र नागपूर. इथे ईमेल आयडी दिसेल, आमचा मोबाईल नंबर दिसेल, बरोबर. या सर्व बाबी तुम्हाला इथे दिसणार आहेत, लक्षात घ्या. मग तुम्हाला इथे काय करायचंय इन्स्टिट्यूट सिलेक्ट करायची विद्यार्थी मित्रांनो, बरोबर. मग इथे तुम्हाला सिलेक्ट मध्ये तुम्हाला इथे बरोबर इन्फिनिटी अकॅडमीच्या बाजूला इथे डॉट आहे ब्ल्यू कलर मध्ये, इथे तुम्हाला टिक करायचंय, लक्षात घ्या. इन्स्टिट्यूट सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे कन्फर्म अँड लॉक सिलेक्शन वर क्लिक करायचंय, लक्षात घ्या. ओके, आता यांचं IBPS ला झालंय त्यामुळे तिथे तुम्हाला IBPS संदर्भित दिसतंय. तुम्ही ज्या कोर्ससाठी अप्लाय झाला असेल त्या कोर्समध्ये तुम्ही सिटी निवडू शकता. मग सिटीमध्ये पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, तुम्ही सिटी सिलेक्ट करा आणि तिथे इन्फिनिटी अकॅडमीला तुम्ही नक्कीच पहिला पसंतीक्रम देऊ शकता. मग इन्फिनिटी अकॅडमी सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे कन्फर्म अँड लॉक सिलेक्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय, बरोबर. आणि मग तुमचा लॉक केल्यानंतर तुम्हाला तो विकल्प दिला जाईल आणि ती संस्था तुम्हाला अलोकेट होईल विद्यार्थी मित्रांनो, बरोबर. तर बघा अत्यंत अशी महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. आणि निश्चितच मी तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करेल की तुमचं जर ज्या कोर्सला सिलेक्शन झालं असेल तुम्ही निश्चितच इन्फिनिटी अकॅडमीला तुम्ही पहिला पसंतीक्रम द्यायचा आहे. आणि अधिक माहितीसाठी आमच्या पुणे, नाशिक आणि नागपूर कुठल्याही शाखेला तुम्ही व्हिजिट करू शकता. अतिशय महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा विद्यार्थी मित्रांनो. आणि या संबंधीची एक सिरीज मी या चॅनलवरती घेऊन येणार आहे, तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.